हा व्हिडिओ ना तुम्हाला बाय वर्सेस रेंट या डिबेटच्या पुढे जाऊन स्वतःचं घर कधी घ्यायचं, कुठल्या गोष्टींचा नेमका विचार करायचा घर घेण्याच्या आधी, या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. 1 करोड रुपयाची प्रॉपर्टी जर तुम्हाला दरवर्षी 5 लाख रुपये कमवून देत असेल तर मग ती प्रॉपर्टी ओन करणं मे बी फायनान्शियली वाईज डिसिजन असू शकतो. घराचा अर्थ आपल्यासाठी आता काय होतो, फ्लॅट विकत घेतो आपण, बिल्डिंग मधला फ्लॅट ज्यामध्ये लँड इन्व्हॉल्ड आहे, त्याला तरी पण तुम्हाला काहीतरी बेनिफिट मिळू शकतो. तर आपण असं म्हणू शकत नाही की माझ्याकडे 50 लाख रुपयांचं घर आहे, त्याच्यातली 5 लाख रुपयांची बाल्कनी मी सेल करून टाकेन आणि उरलेलं घर माझ्याकडे ठेवू शकेन. ही एक फक्त भावनिक गरज नाहीये, तर घर ही एक सर्वार्थानं गरज आहे. लग्नानंतर पण स्पेशली मुलं झाल्याच्या नंतर स्वतःचं घर ही एक खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट होते. त्या आयुष्यामध्ये जेवढा पैसा इम्पॉर्टंट आहे तेवढाच आनंद पण महत्वाचा आहे. त्या गोष्टीतून तुमच्यावरचा आर्थिक स्ट्रेस खूप वाढू शकतो. तुम्हाला ते घर घेतल्याचं समाधानापेक्षा जास्त पश्चाताप जास्त होऊ शकतो. जसे बँकेचे काय द्यायचे असत नाही त्याचं खूप बर्डन येतं. त्या गोष्टींचा परिणाम तुमच्या रिलेशनशिप्स वरती होतो, तुमच्या मुलांवरती होतो, तुमच्या पूर्ण फॅमिलीवरती होतो. त्यानंतर चेक कसं करायचं की मी एक घर घेण्यासाठी आता रेडी आहे किंवा नाहीये. मित्रांनो, स्वतःचं घर विकत घ्यायचं की रेंटने राहायचं, दोघांपैकी कुठला डिसिजन जास्त योग्य असू शकतो या विषयावरती ना इंटरनेटवरती खूप डिबेट्स अवेलेबल आहेत, खूप कंटेंट अवेलेबल आहे जे तुम्ही लोकांनी कदाचित बघितलेलं पण असेल. जेव्हा मी पण या विषयावरती व्हिडिओ बनवायचा ठरवला तेव्हा पहिला थॉट हाच होता की रेंटने घर घेणे जास्त बेनिफिशियल की मग स्वतःचं घर विकत घेणे हा जास्त योग्य निर्णय असू शकतो. आणि मग तो फायनान्शियल टर्म्स मध्ये जसं इतर लोकांकडून किंवा इतर इन्फ्लुएन्सर्स कडनं जसं समजवला जातो त्याच पद्धतीतला काहीतरी व्हिडिओ बनवण्याचा पहिला थॉट होता. पण जेव्हा मी हे सगळे व्हिडिओ बघितले, थोडंसं अजून रिसर्च केला, त्यावेळेस एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण याच्या एक स्टेप पुढे जाऊन व्हिडिओ बनवला पाहिजे. स्वतःचं घर की रेंटचं घर या दोन गोष्टींवरती ऑलरेडी जितकं काही सांगू शकत होतं कुणी पण, त्या सगळ्या गोष्टी इंटरनेटवरती अवेलेबल आहेत. तुम्हाला जर तीच गोष्ट जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही कोणताही व्हिडिओ बघू शकता. पण जेव्हा या सगळ्या गोष्टींवरती मी रिसर्च केला त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही आज घ्या किंवा 10 वर्षानंतर घ्या किंवा 20 वर्षानंतर घ्या, स्वतःचं एक घर तरी आपल्याला स्वतः राहण्यासाठी घ्यावंच लागतं. त्यामुळं आपण जे भारतीय लोक आहेत किंवा महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांच्यासाठी एक घर घेणं हा फक्त इमोशनल डिसिजन पण नाहीये, फक्त फायनान्शियल डिसिजन पण नाहीये, हा कुठल्याच एका ऍस्पेक्टने बघण्याचा निर्णय नाहीये, तर या सगळ्या गोष्टींच्या एकत्रीकरणामधून घेतलेला हा निर्णय असतो. त्यामुळेच मला असं वाटलं की बाय वर्सेस रेंट या डिबेट मध्ये जाण्यापेक्षा आपण ही गोष्ट एक्सप्लेन करावी आपल्या सगळ्या मित्रांना जे माझ्यासारखे तरुण आहेत किंवा ज्यांना स्वतःचं घर घेण्याची इच्छा आहे, जे नुकतेच जॉबला लागलेत, ज्यांना होम लोन वगैरेच्या ऑफर्स येत आहेत ऑलरेडी, अशा सगळ्या लोकांसाठी हा व्हिडिओ बनवावा की त्यांच्यासाठी स्वतःचं घर घेण्याची योग्य वेळ काय असावी आणि त्याच्यासाठी जर होम लोन वगैरे घ्यायचं असेल तर ते किती घ्यावं, कधी घ्यावं, या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आजचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ ना तुम्हाला बाय वर्सेस रेंट या डिबेटच्या पुढे जाऊन स्वतःचं घर कधी घ्यायचं, कुठल्या गोष्टींचा नेमका विचार करायचा घर घेण्याच्या आधी, या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. ऑब्व्हियसली माझे व्हिडिओज पण पर्सनल फायनान्स, करिअर, स्किल्स या रिलेटेडच असतात, पण कारण की हा एक थोडासा भावनिक मुद्दा पण आहे, फायनान्शियल मॅटर पण आहे याच्यामध्ये, तर ह्या दोन्ही गोष्टींना टच करण्याचा थोडासा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तुम्हाला जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील ना तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, जेव्हा मी तुम्हाला ही गोष्ट एक्सप्लेन करतो ना की स्वतःचं घर कधी घ्यायचं, हा निर्णय कसा घ्यायचा, त्यावेळेस एक गोष्ट क्लिअरली लक्षात घ्या की तुम्हाला जे घर घ्यायचं आहे ती एक इन्व्हेस्टमेंट किंवा फायनान्शियल डिसिजन म्हणून जास्त ग्रेट चॉईस ऑब्व्हियसली नसणारच आहे. आपण जे सेल्फ कन्झम्पशन साठी किंवा स्वतः राहण्यासाठी घर घेत असतो ना ती नेहमीच एक डेड इन्व्हेस्टमेंट मानली जाते. त्याच्यातनं खूप जास्त ग्रेट काहीतरी असेट निर्माण केला किंवा मग त्यातनं तुम्हाला फायनान्शियल रिटर्न्स खूप जास्त मिळतील, ही एक्सपेक्टेशन्स आपण नाही ठेवायला पाहिजे. त्याच्यातनं आपल्याला फक्त स्वतःच्या कन्झम्पशन साठी घर पाहिजे, स्वतःच्या शांतीसाठी, सुखासाठी आणि समाधानासाठी घर पाहिजे. याच उद्देशाने आपण एक रेसिडेन्शियल प्रॉपर्टी किंवा स्वतःचं घर विकत घेतलं पाहिजे. फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स वगैरे असं काहीतरी त्याला रॅपर लावून किंवा कव्हर करून ते घर घेत असाल तुम्ही तर मग ती खूप जास्त ग्रेट चॉईस किंवा फायनान्शियली वाईट चॉईस नसणारच आहे. आपण जेव्हा हा विषय स्टार्ट करतोय त्यावेळेस सगळ्यात आधी आपण हेच बघूयात की कुणी जो इन्फ्लुएन्सर असतो किंवा फायनान्शियल ऍडवायझर जे मार्केटमध्ये आहेत ते तुम्हाला स्वतःचं घर विकत घेण्यापेक्षा रेंटने राहा काही वर्ष, आधी पैसे कमवा, ते पैसे सेव्ह करा, ग्रो करा आणि त्याच्यानंतर मग स्वतःचं घर विकत घेण्याचा विचार करा, हे का सांगतात हेच आपण आधी बघूयात. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिली जी गोष्ट कुठलाही इन्फ्लुएन्सर किंवा कुठलाही फायनान्शियल ऍडवायझर जी एक्सप्लेन करत असतो ना ती म्हणजे रेंटल यील्डची कन्सेप्ट. आता रेंटल यील्ड म्हणजे काय आहे, रेंटल यील्डचा फॉर्म्युला तुम्हाला बाजूला स्क्रीनवरती दिसत असेल. एखादी जी रिअल एस्टेट प्रॉपर्टी असते ती तुम्हाला इयरली इन्कम किती देते, त्याच्यातनं तुमचे जे इयरली एक्सपेन्सेस आहेत ती प्रॉपर्टी ऑपरेट करण्यासाठी ते एक्सपेन्सेस आपल्याला मायनस करायचे डिवाइड बाय प्रॉपर्टीची व्हॅल्यू. आता उदाहरणासाठी आपण समजूयात की समजा पुण्यामध्ये तुम्हाला एक फ्लॅट घ्यायचा आहे किंवा एक घर घ्यायचंय फॉर दॅट मॅटर आणि त्या घराची
घराची करंट व्हॅल्यू आहे 1 करोड रुपयांची. तर आता जो कोणी पण तो प्रॉपर्टी ओन करत असेल किंवा त्या प्रॉपर्टीचा मालक असेल ना, त्याच्यासाठी रेंटल यील्ड ही कन्सेप्ट कशी काम करेल. 1 करोड रुपयाची ती प्रॉपर्टी आहे आणि समजा त्याच्यातनं त्याला जो अॅन्युअल इन्कम म्हणजे रेंटल इन्कम मिळणार आहे तो समजा एक 3 लाख रुपयांपर्यंत मिळेल. कारण आजच्या डेट मध्ये आपण पुण्याचं उदाहरण घेतलं तर कुठलीही प्रॉपर्टी जिची प्राइस 1 करोड रुपये आहे तिच्यासाठी मंथली रेंट जास्तीत जास्त 20 ते 25 हजार रुपयांच्या रेंज मध्येच मिळणार आहे. त्यामुळे समजा 25 हजार रुपये दर महिन्याला त्याला रेंट मिळतोय तर 3 लाख रुपये त्याचं इन्कम झालं वर्षभराचं त्या प्रॉपर्टी मधून. आणि मायनस समजा ती प्रॉपर्टी ऑपरेट करण्यासाठी किंवा त्याचा मेंटेनन्स वगैरे सगळ्या कॉस्ट त्याच्या 50 हजार रुपयांच्या घरात जात असतील त्या एका प्रॉपर्टीसाठी, तर मग 3 लाख रुपयांचं इन्कम मायनस 50 हजार रुपयाचे एक्सपेन्सेस डिवाइड बाय प्रॉपर्टी व्हॅल्यू 1 करोड रुपयाची, तर रेंटल येईल काय येईल साधारण एक 2.5% येईल. म्हणजे टोटल प्रॉपर्टी व्हॅल्यूच्या 2.5% इन्कम ती स्पेसिफिक प्रॉपर्टी त्या ओनरला देते. आता ही प्रॉपर्टी खरेदी करणं हा फायनान्शियली वाईज डिसिजन कधी असू शकतो, जेव्हा ती रेंटल यील्ड समजा 5%च्या वरती जात असेल तेव्हा. म्हणजे 1 करोड रुपयाची प्रॉपर्टी जर तुम्हाला दरवर्षी 5 लाख रुपये कमवून देत असेल तर मग ती प्रॉपर्टी ओन करणं मे बी फायनान्शियली वाईज डिसिजन असू शकतो. आणि जर का 5%च्या आतमध्ये ती रेंटल यील्ड देत असेल तर मग तो फायनान्शियली जास्त वाईज डिसिजन किंवा वाईज चॉईस नसू शकते. हे फायनान्शियल कॅल्क्युलेशन सांगतात. आणि पूर्ण भारतात जर तुम्ही कुठेही जाल तर रेंटल यील्ड 5%च्या वरती जात नाही. ज्या शहरांमध्ये सगळ्यात जास्त रेंट चालू आहेत आता म्हणजे रेंटल इन्कम सगळ्यात जास्त मिळते ती शहरं कुठली आहेत तर एकतर बँगलोर आहे ज्याला IT हब म्हणतात, तिथे सगळ्यात जास्त रेंट आहेत. नंतर दिल्लीमध्ये आहेत, त्याच्यानंतर मुंबईमध्ये आहेत, मग त्याच्यानंतर आपले Tier 2 आणि Tier 3 किंवा काही मेट्रो सिटीज येतात जसे की पुणे येईल किंवा अजून काही देशातली शहरं येतील त्याच्यामध्ये. इव्हन बँगलोरमध्ये पण तुम्ही आता जर बघाल तर रेंटल यील्ड आहे 3.8%. जर मुंबईमध्ये तुम्ही जाल तर ती साधारण 3 ते 3.5% मध्ये येईल. दिल्लीमध्ये पण 3 ते 3.5% मध्येच येईल. आणि आपण जसं पुण्यात बघितलं किंवा अजून तुम्ही जसं जसं लहान शहरांमध्ये जाल तसं तसं ती 2.5 ते 3%च्या आतमध्येच कुठेतरी रेंटल यील्ड तुम्हाला मिळणार आहे. तेवढेच पैसे तुम्हाला ती प्रॉपर्टी कमवून देणार आहे. म्हणूनच जर का तुम्ही होम लोन घेतलं असेल 8 ते 8.5% वरती आणि ती प्रॉपर्टी जर का तुम्हाला त्या पूर्ण व्हॅल्यूच्या 3%च पैसे कमवून देते तर मग तो खूप जास्त फायनान्शियली वाईज डिसिजन नसणार आहे. आणि म्हणून सगळे ऍडवायझर किंवा इन्फ्लुएन्सर तुम्हाला सांगत असतात की एक रेसिडेन्शियल प्रॉपर्टी बाय करण्यापेक्षा ती कधीही रेंटने घेतलेली चांगली. आणि तुम्ही जो गॅप उरणार आहे म्हणजे तुम्ही जेवढा रेंट पे करताय आणि तुम्ही जेवढा EMI पे केला असता त्याच्यामध्ये जो गॅप उरणार आहे तेवढा जर तुम्ही इन्व्हेस्ट केलात तर मे बी तुमची जी काही 20 वर्षांची टर्म लोन असेल ना त्या 20 वर्षांच्या टर्म मध्ये तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकाल आणि ती प्रॉपर्टी स्वतःच ओन करू शकाल. जर कोणी त्याच 1 करोड रुपयाच्या प्रॉपर्टीमध्ये रेंटने राहत असेल तर फक्त त्या प्रॉपर्टीच्या 3% इतकी रक्कम ऍज अ रेंट तुम्ही पे करू शकता आणि राहू शकता. आणि हीच रेंटल यील्ड जी US मध्ये किंवा युरोपमध्ये ना 7 to 8% पर्यंत असते. सो हा सगळ्यात महत्वाचा फायनान्शियल एस्पेक्ट होता ज्यासाठी प्रॉपर्टी बाय करण्यापेक्षा प्रॉपर्टी रेंट आउट करणं जास्त फायनान्शियली प्रॉफिटेबल असू शकतं हे सांगितलं जातं. दुसरं कारण काय, ज्या कारणासाठी एखादं होम लोन घेऊन आपण स्वतःसाठी घर नाही घेतलं पाहिजे. तर जेव्हा तुम्ही होम लोन घेता ना तेव्हा तुमचा आर्थिक ताणतणाव वाढू शकतो, तुमच्या स्वातंत्र्यावरती बंधनं येऊ शकतात. ती कुठल्या पद्धतीने, जेव्हा तुम्हाला दर महिन्याला एक होम लोनचा EMI द्यावा लागत असतो ना त्यावेळेस मे बी जर तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीसाठी अजून काहीतरी एक प्रोडक्टिव्ह किंवा फ्रुटफुल रिस्क घ्यायची असेल करिअरमध्ये त्या गोष्टी करता येत नाहीत. कारण काय, तुमच्यावरती प्रेशर असतं, तुमच्यावरती तणाव असतो की तुम्हाला EMI तर पे करायचंच आहे, त्यामुळे तुम्ही आत्ताचा जॉब सोडू शकत नाही किंवा अशी थोडीशी आउट ऑफ द वे जाऊन कुठली रिस्क घेऊ शकत नाही जी मे बी तुम्हाला करिअरमध्ये जास्त ग्रो करू शकली असती वगैरे. तर ही एक गोष्ट नेहमी असणार जेव्हा तुम्हाला एका मोठ्या अमाऊंटचा EMI दर महिन्याला पे करायचा असतो. त्यामुळे पण मोठं होम लोन घेऊन स्वतःचं घर घेणं हा जास्त फायनान्शियली वाईज डिसिजन नसू शकतो. तिसरं कारण स्वतःचं घर न घेण्याचं आणि ते म्हणजे स्वतःचं घर किंवा सेल्फ कन्झम्पशन साठी सेल्फ युटिलायझेशन साठी आपण जे घर घेतो ना ती नेहमीच एक डेड इन्व्हेस्टमेंट असते. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला, तो एक खूप चांगला फायनान्शियल असेट वगैरे काही असू शकत नाही. असेट म्हणजे काय, असेटचा अर्थ हा होतो की तुम्हाला ती गोष्ट काहीतरी रिटर्न्स देते किंवा कमवून देते. तुम्हाला स्वतःचं घर काही कमवून नाही देणार आहे. जेव्हा तुम्ही त्या घरात राहताय तर तुम्ही फक्त सेल्फ युटिलायझेशन साठी किंवा स्वतःच्या राहण्यासाठी ती प्रॉपर्टी वापरताय, त्यामुळे तुम्हाला त्याच्यातनं काही रिटर्न्स मिळणार नाहीयेत. आणि त्यामुळेच त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू जरी अप्रिशिएट होत असली तरी पण एका काळानंतर किंवा 10, 15, 20 वर्षानंतर पण तुम्ही ते घर सेल आउट नाही करणार आहे. त्यामुळे त्या अप्रिशिएशनचा बेनिफिट पण तुम्हाला काही मिळणार नाहीये किंवा त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी कॅश अमाऊंट नाही मिळणार आहे. म्हणूनच स्वतःचं घर हा काही असेट होऊ शकत नाही, ती नेहमीच लायबिलिटी असते किंवा डेड इन्व्हेस्टमेंट असते. ह्याच्यातच अजून एक गोष्ट आहे, तुम्ही कुठल्याही शहरामध्ये समजा मुंबई किंवा पुण्यामध्ये वगैरे जेव्हा एक घर विकत घेताय, घराचा अर्थ आपल्यासाठी आता काय होतो तर एक फ्लॅट विकत घेतो आपण, बिल्डिंग मधला फ्लॅट. तर त्या फ्लॅटची किंमत कधीच खूप जास्त वाढणार नाहीये हे लक्षात घ्या. मेट्रो सिटीज मध्ये किंवा Tier 2, Tier 3 मध्ये ज्यामध्ये लँड इन्व्हॉल्ड आहे किंवा जमिनीचा तुकडा जिथे इन्व्हॉल्ड आहे ना त्याला तरी पण तुम्हाला काहीतरी बेनिफिट मिळू शकतो कारण ती जमीन त्याच्यामध्ये आहे. पण जेव्हा तुम्ही एखाद्या बिल्डिंग मधला फ्लॅट घेताय त्याची तर कॉस्ट पण खूप स्लो अप्रिशिएट होत असते
असते, प्लस रेंटल इन्कम पण त्याच्यातनं खूप जास्त तुम्ही एक्सपेक्ट करू शकत नाही. जर तुम्हाला रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट म्हणूनच करायचं असेल तर मग कमर्शियल प्रॉपर्टीज मध्ये जास्त बेटर ऑप्शन आहे. किंवा जर तुमचं स्वतःचं एक घर ऑलरेडी असेल तर मग तुम्ही अजून एक घर फक्त रेंटच्या इन्कम मिळवण्यासाठी जर खरेदी करणार असेल ना, त्यापेक्षा तुम्ही एखादा शॉप किंवा एखादी कमर्शियल प्रॉपर्टी बाय करणं जास्त फायद्याचा निर्णय असू शकतो रेसिडेन्शियल प्रॉपर्टी पेक्षा पण. चौथं कारण ज्यासाठी आपण एक घर विकत नाही घेतलं पाहिजे ते म्हणजे स्वतःचं घर हा लिक्विड असेट नाहीये. म्हणजे समजा जर का तुम्ही आज 50 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत घरामध्ये, ज्याच्यामधलं 5 किंवा 10 लाख रुपयाचं तुम्ही डाऊन पेमेंट केले, आणि समजा 4 वर्षाच्या नंतर तुम्हाला अशी एखादी इमर्जन्सी आली की तुम्हाला 5 लाख रुपयांची लगेच गरज आहे, तर आपण असं म्हणू शकत नाही की माझ्याकडे 50 लाख रुपयांचं घर आहे, त्याच्यातली 5 लाख रुपयांची बाल्कनी मी सेल करून टाकेन आणि उरलेलं घर माझ्याकडे ठेवू शकेन. आपल्याला जर सेल करायचं असेल तर एक तर पूर्ण घर सेल करायला लागतं, त्याच्यावरती लोन असतं, त्यामुळे तेही करणं शक्य नसतं. किंवा जरी तुम्हाला ते सेल करायचं असेल तरी पण तो एक लॉंग पिरियड आहे, म्हणजे 6 महिने 1 वर्ष किंवा किती वेळ त्याच्यासाठी लागू शकतो ही गोष्ट आपण प्रेडिक्ट नाही करू शकत लगेच. त्यामुळे तो लिक्विड असेट नाहीये. पण त्याऐवजी तुम्ही जे 5-10 लाख रुपये घरामध्ये टाकले डाऊन पेमेंट करण्यासाठी, ते जर का तुम्ही स्टॉक, एफडी किंवा अदर कुठल्याही असेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट केले असते आणि तुम्हाला जर का 4 वर्षानंतर 5 लाख रुपयांची गरज लागली असती, तर तुम्ही त्या 10 लाख रुपयांपैकी 5 लाख रुपये लगेच विड्रॉ करू शकला असतात आणि तुमची त्यावेळेसची गरज भागवू शकला असतात. त्यामुळे स्वतःचं घर हा एक लिक्विड असेट नाहीये. ज्या वेळेस तुम्हाला जेवढे लागले त्याच वेळेस तेवढे पैसे काढून घेता येतील असं नसतं. एकतर घर पूर्णच विकत घ्यायला लागतं किंवा पूर्ण सेल करायला लागतं. दोन्ही गोष्टी टाइम कन्झ्युमिंग पण आहेत आणि थोडासा हेडेक पण त्याच्यामध्ये जास्त आहे. 5वं कारण स्वतःचं घर विकत नाही घेण्याचं ते म्हणजे तुम्हाला पूर्ण 100% अमाऊंट बँक लोन देत नाही. तुम्हाला जास्तीत जास्त 70 ते 80% अमाऊंट बँक लोन देत असते. त्यामुळे जर तुम्ही 50 लाख रुपयांचं जरी घर घ्यायचा विचार करत असाल तरी पण तुम्हाला मिनिमम 10 ते 15 लाख रुपयाचा डाऊन पेमेंट करावा लागतो. तेवढी अमाऊंट तुम्हाला आधी कमवून सेव्ह करून ठेवायला लागते. ते डाऊन पेमेंटचे पैसे पण तुम्ही उधारीवर किंवा कोणाकडनं तरी घेतले आणि मग डाऊन पेमेंट केलं, ही गोष्ट खूप जास्त तणाव वाढवू शकते तुमच्यावरचा आर्थिक तणाव. म्हणून असं करणं कधी रिकमेंड केलं जात नाही किंवा ते आपण केलंही नाही पाहिजे. आणि 6वं कारण तेच आहे जे मी तुम्हाला रेंटल यील्डच्या वेळेस सांगितलं की समजा तुम्ही एक 20 वर्षांच्या टेन्युअरचा एक होम लोन घेतलेले आहेत आणि 20 वर्ष तुम्ही त्याचे ईएमआय पे करणार आहेत. त्याऐवजी जर तुम्ही रेंट पे केला आणि ईएमआय मध्ये जी जास्त अमाऊंट देत आहे 8 किंवा 8.5% इंटरेस्ट रेटनं आपण प्रिन्सिपल वरती बँकेला पे करतोय इंटरेस्ट, त्याऐवजी जर का त्या प्रॉपर्टीच्या 3% अमाऊंट मध्ये फक्त तुम्हाला जर ते घर राहण्यासाठी मिळत असेल तर मग मधला जो गॅप आहे ते पैसे तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्ट करू शकता स्टॉक्स मध्ये, म्युच्युअल फंड्स मध्ये किंवा अजून काही असेट्स मध्ये, ज्यामध्ये मे बी तुम्हाला 12, 15, 20% पर्यंत रिटर्न्स मिळतील. तर मग 20 वर्षांच्या पिरियड मध्ये तुम्ही ज्या घरासाठी आता पे केलेत ना त्याची कॉस्ट किती अप्रिशिएट झाली तरी पण त्या अमाऊंट पेक्षा जास्त पैसे कमवलेले असतील. हे एक फायनान्शियल लॉजिक आहे ज्यासाठी आपण घर खरेदी नाही केलं पाहिजे तर रेंटने राहिलं पाहिजे. ही काही प्रमुख कारणं होती ज्यासाठी एखादं घर खरेदी करण्यापेक्षा आपण ते रेंट आउट करणं जास्त बेनिफिशियल असू शकतं आपल्यासाठी. आता आपण ही सगळी आर्थिक कारणं बघितली, यानंतर आपण बघूयात की एखादं घर आपण खरेदी का केलं पाहिजे. आता हे का केलं पाहिजे ह्याच्यातली जास्तीत जास्त जी कारणं येतील ना ती इमोशनल किंवा लाईफचं स्टँडर्ड अपग्रेड करणारी वगैरे असतील. पहिलं कारण ज्याच्यासाठी आपण एक घर खरेदी केलं पाहिजे स्वतःसाठी, घर ही एक फक्त भावनिक गरज नाहीये किंवा इमोशनल नीड नाहीये आपली, तर घर ही एक सर्वार्थानं गरज आहे. म्हणजे आज नाही तर 10 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी 15 वर्षांनी कधीतरी आपल्याला एक स्वतःचं घर घ्यायचंच आहे. आणि नॉट नेसेसरी की तुम्ही जे पैसे डिसिप्लिन वे मध्ये आता आपण सेव्ह करायची गोष्ट करतोय ती 20 वर्ष तुम्ही सेव्हच करणार आहेत. मध्ये तुमच्याकडे काहीतरी अडचण आली आणि तुम्ही ते पैसे खर्च करून टाकले तर मग 20 वर्षानंतर तुम्ही ऑलमोस्ट रिटायरमेंटच्या एजला असाल आणि रिटायरमेंटच्या एजच्या वेळेस जर तुमच्या हातामध्ये कॅश नसेल मग त्यावेळेस तरी घर खरेदी करणं आपल्यासाठी पॉसिबल होऊ शकेल का, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बरोबर. आणि त्यावेळेस तर आपली मुलं मोठी झालेली असतील किंवा त्यावेळेसच्या आपल्या समस्या वेगळ्या असतील आणि स्वतःचं घर नसेल तर मग रेंट कुठेपर्यंत पोहोचलेले असतील. अशा सगळ्या कारणांसाठी मे बी हा एक चांगला डिसिजन पण असू शकतो की जोपर्यंत तुम्ही कमवते आहात, जोपर्यंत तुमच्यामध्ये एनर्जी आहे तोपर्यंत तुम्ही एक घर किंवा एक प्रॉपर्टी स्वतःसाठी तरी कमीत कमी स्वतःच्या युटिलायझेशन साठी क्रिएट करून ठेवणं हा एक योग्य निर्णय असू शकतो. दुसरं कारण ज्यासाठी आपण स्वतःचं घर खरेदी केलं पाहिजे ते म्हणजे जोपर्यंत तुम्ही बॅचलर आहात किंवा जोपर्यंत तुमचं लग्न वगैरे झालेलं नाही तोपर्यंत हा प्रश्न खूप जास्त काही येत नाही. पण लग्न झाल्याच्या नंतर आणि लग्नानंतर पण स्पेशली मुलं झाल्याच्या नंतर स्वतःचं घर ही एक खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट होते. कारण काय असतं, कारण तेव्हा आपण एक परिवार म्हणून जगत असतो आणि आपल्याला मेमरीज क्रिएट करायचे असतात, आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा असतो. तो आपल्या स्वतःच्या घरामध्ये घेणं ही खूप भावनिक गोष्ट किंवा इमोशनल गोष्ट पण असू शकते. आणि आयुष्यामध्ये जेवढा पैसा इम्पॉर्टंट आहे तेवढाच आनंद पण महत्वाचा आहे. त्यामुळे पण स्वतःचं घर असलं पाहिजे. आणि त्याची दुसरी बाजू अशी पण आहे की जेव्हा
तुमची मुलं वगैरे मोठे व्हायला लागतील त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट बिलकुल आवडणार नाही की तुम्हाला प्रत्येक वेळेस एरिया चेंज करायला लागेल आणि मग त्यासाठी मुलांची शाळा किंवा शिक्षण ह्याच्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होईल. त्यांचे मित्र बनले पाहिजे, त्यांना एका स्टेबल शाळेत वगैरे जाता आलं पाहिजे. ह्या कारणासाठी तुम्हाला त्यावेळेस घराची गरज पडू शकते आणि म्हणून पण आपण एक स्वतःचं घर खरेदी केलं पाहिजे. तिसरं कारण ज्यासाठी आपण एक स्वतःचं घर खरेदी केलं पाहिजे ते म्हणजे मे बी स्वतःचं घर आहे ही गोष्ट तुम्हाला एक मानसिक शांतता किंवा मानसिक समाधान पण देऊ शकते. तुमच्यावरचा एक मोठा स्ट्रेस पण दूर झालेला असू शकतो. जसं मी तुम्हाला डिसएडव्हान्टेजेस मध्ये सांगितलं, तुमच्यावरती एक EMI असतो, त्यावेळेस तुमच्यावरती एक प्रेशर असतं की तुम्हाला काही रिस्क वगैरे घेता येत नाही. त्याच पद्धतीने एका अदर पर्स्पेक्टिव्हने ह्या गोष्टीकडे जर आपण बघितलं की आपल्याकडे स्वतःचं घर आहे, ही गोष्ट एक मेंटल स्टॅबिलिटी पण देऊ शकते किंवा तुमची फॅमिली पण स्टेबल आहे एका जागेमध्ये. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जर एक शांतता आली तर मग ती एनर्जी तुम्ही अजून काहीतरी घडवण्यासाठी, अजून चांगले पैसे कमवण्यासाठी पण तर खर्च करू शकता ना. आणि त्यातून पण मे बी तुम्हाला करिअर मध्ये ग्रो करणं किंवा पर्सनल लाईफ मध्ये ग्रो करणं जास्त पॉसिबल असू शकतं. चौथं कारण ज्यासाठी स्वतःचं घर असलं पाहिजे, आपण कितीही जरी नाही म्हटलं तरी पण आपण भारतामध्ये राहतो, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये राहतो, तर आपल्यासाठी एक थोडंसं स्वतःचं घर असणं ही एक सेन्स ऑफ प्राईड वाली गोष्ट पण आहे. किंवा आपण कधीतरी आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या मित्रमंडळींमध्ये जाऊ त्यावेळेस आपल्याला हे सांगायला बरं वाटतं, बोलायला बरं वाटतं की अरे माझं स्वतःचं घर आहे. जे लोक रेंटने राहतात त्याच्यात खूप काही चुकीचं आहे असं ते नसतं, पण तरीही ती गोष्ट आपल्याला एक मानसिक शांतता देत असते, समाधान देत असते किंवा एक थोडंसं प्राऊड फील करून देत असते आपल्याला. आणि ती पण काही वाईट गोष्ट नाही किंवा चुकीची गोष्ट नाहीये अचीव केल्यासारखं वाटत असेल तर. आणि तुम्ही कम्फर्टेबली त्या घराचं सगळं खर्च उचलू शकताय, EMI पे करू शकताय आणि तुमची लाईफस्टाईल पण सुरळीत चालू आहे, तर मग त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. म्हणून पण स्वतःचं घर खरेदी करणं हा एक योग्य निर्णय असू शकतो. आता आपण दोन्ही गोष्टी बघितल्या की एखादं घर खरेदी का नाही केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण स्वतःचं घर खरेदी कशासाठी केलं पाहिजे हे पण आपण बघितलं. फायनान्शियल ऍस्पेक्ट पण बघितला, इमोशनल ऍस्पेक्ट पण बघितला, दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आता आपण या निर्णयावरती कसं यायचं की स्वतःचं घर कधी घ्यायचं किंवा हीच ती योग्य वेळ आहे ज्यावेळेस आपण स्वतःचं घर खरेदी केलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची ज्यावेळेस तुम्ही स्वतःचं घर खरेदी करण्याचा विचार करताय ती म्हणजे त्या घराचं डाऊन पेमेंट करण्यासाठी जी काही अमाऊंट लागणार आहे. म्हणजे समजा 50 लाख रुपयांच्या व्हॅल्यूचं तुम्हाला घर घ्यायचंय तर त्याच्यातली मिनिमम 20% अमाऊंट तुम्हाला कधी पण डाऊन पेमेंट मध्ये करावी लागते आणि 80% अमाऊंट बँक लोन देऊ शकते. तर मग 50 लाख रुपयाच्या घराच्या केसमध्ये 10 लाख रुपयाचं डाऊन पेमेंट अमाऊंट येते. तर ती डाऊन पेमेंटसाठी जी लागणारी अमाऊंट आहे ती तुमच्याकडे सेव्हिंग मध्ये आहे, तुमच्या स्वतःचे पैसे आहेत ते, असं असेल तरच घर घेण्याचा विचार करा. अदरवाईज ते 10 लाख रुपये पण जर तुम्ही मॅनेज करताय, इकडून तिकडून जमा करताय, तर मग ते घर घेणं आणि ते डाऊन पेमेंट करण्याला काही खूप जास्त मिनिंग राहणार नाहीये. कारण तुम्ही तसं करून जरी घर घेतलं तरी सुद्धा त्याच्यानंतर लगेच तुम्हाला EMI पण पे करायचे आणि तुम्ही जे पैसे ऍडजस्ट केलेले आहेत ते पण परत पे करायचे आणि त्या गोष्टीतून तुमच्यावरचा आर्थिक स्ट्रेस खूप वाढू शकतो आणि तुम्हाला ते घर घेतल्याचं समाधानापेक्षा जास्त पश्चाताप जास्त होऊ शकतो. म्हणून असं नाही करायचं. जर तुमच्याकडे डाऊन पेमेंटची पूर्ण अमाऊंट असेल तर आणि तरच आपण स्वतःचं घर घेण्याचा विचार करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो काही EMI त्या घरासाठी पे करणार आहेत ना तो EMI तुमच्या टोटल सॅलरीच्या 30% पेक्षा जास्त कधीच नसला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही आजच्या तारखेमध्ये 1 लाख रुपये कमवत असाल तरच तुम्ही 30,000 रुपयाचा EMI पे केला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त पे नाही केला पाहिजे. जर का समजा तुम्ही 1 लाख रुपये कमवताय आणि त्यातले 50 किंवा 60,000 रुपये फक्त EMI पे करताय तर मग ती एक खूप मोठी फायनान्शियल चूक असू शकते ज्याचं तुम्हाला बर्डन नंतर येऊ शकतं. किंवा तुमचा जो रोजचा खर्च आहे, तुम्हाला घर चालवण्यासाठी जे पैसे लागतात, तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी जे पैसे लागतात, डॉक्टर, दवाखाना किंवा अजून जे काही तुमचे रुटीन खर्च असतील ना ते खर्च भागवण्यामध्ये तुमची अडचण होऊ शकते. त्यामुळं ही फायनान्शियल ऍडवाइस खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जी काही अमाऊंट आता कमवताय, इन हँड सॅलरी आहे म्हणजे टेक होम सॅलरी म्हणतो आपण त्याला, की तुमच्या हातामध्ये जेवढे पैसे येतात ना त्याच्या 30%च्या आतमधलाच तुमचा EMI असला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त जर EMI लागत असेल तर थांबा थोडंसं, आधी तुम्ही जास्त पैसे कमवायचा विचार करा की जास्त पैसे कसे कमवू आणि त्याच्यानंतर मग एका घरासाठी EMI पे करण्याचा विचार करा. हा थंब रूल आपण शिस्तीने पाळला पाहिजे की 30%च्या वरती आपली EMI अमाऊंट जायला नाही पाहिजे आपल्या सॅलरीपेक्षा. तिसरी गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची स्वतःचं घर खरेदी करताना ती म्हणजे जेव्हा तुम्ही घर खरेदी करताय ना स्वतःसाठी त्या घराचे EMI किंवा त्या सगळ्या गोष्टी करण्याच्या आधी तुमच्याकडे एक लाईफ इन्शुरन्स असलाच पाहिजे कमवत्या व्यक्तींचा. जर तुम्ही एकटे कमवत असाल तर तुमच्या एकट्याचा किंवा जर तुम्ही स्वतः आणि तुमचे पार्टनर पण कमवत असेल तर दोन्ही कमवत्या व्यक्तींचा लाईफ इन्शुरन्स हा असलाच पाहिजे. प्लस एक हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे जो तुम्हाला हेल्थ मध्ये काही प्रॉब्लेम आले किंवा जर का तुम्ही आजारी पडलात, मोठा काहीतरी हॉस्पिटलचा खर्च आला तर त्यापासून प्रोटेक्ट करेल. तर हेल्थ इन्शुरन्स मस्ट गोष्ट आहे. आणि प्लस एक 12 महिन्यांचा इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असलाच पाहिजे. इन केस तुमचा जॉब गेला किंवा इन केस तुमच्यासोबत काही दुर्घटना घडली तर अशा केसमध्ये जर तुमचा इन्कम बंद पडला ना
तरी पण तुम्ही तुमचा EMI पे करू शकले पाहिजेत, तुमचा जो खाण्यापिण्याचा आणि राहण्याचा खर्च आहे ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च करू शकले पाहिजेत. असा 12 महिन्यांचा जो खर्च आहे ना तो तुमच्याकडे सेव्हिंग मध्ये असला पाहिजे आणि तो तुम्ही डाऊन पेमेंट किंवा इतर कुठल्या गोष्टींसाठी खर्च नाही केला पाहिजे. ते पैसे वेगळे तुमच्याकडे असले पाहिजेत. अदरवाईज आपण घेतलेल्या घरामध्ये सुख समाधानाने राहण्यापेक्षा जास्त तणावामध्ये आपल्याला राहायला लागू शकतं. त्यामुळे या तीनही गोष्टी घर घेण्याच्या आधी करायच्या. स्वतःचं घर घेताना तुम्हाला चौथी गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्ही एक अशी व्यक्ती किंवा अशी पर्सनॅलिटी नसायला पाहिजे जिला EMI किंवा समजा तुम्हाला जे कोणाचे पैसे द्यायचे असतील जसे बँकेचे काय द्यायचे असत नाही त्याचं खूप बर्डन येतं किंवा ताणतणाव होतो तुमच्यावरती आणि मग त्या गोष्टींचा परिणाम तुमच्या रिलेशनशिप्स वरती होतो, तुमच्या मुलांवरती होतो, तुमच्या पूर्ण फॅमिलीवरती होतो. कधी कधी होतं आणि हे खूप लोकांसोबत होतं की महिन्याची सॅलरी झाली ना घरी जर का काही वेगळा विषय निघाला किंवा खर्चाचा विषय निघाला तर मग त्यांची चिडचिड होते. त्यांचं असं म्हणणं असतं की इतका मोठा EMI पे करायचा आणि मग तुमचे खर्च मी नाही करू शकत वगैरे. तर हे नाही झालं पाहिजे. जर का ते स्ट्रगल तुमच्या फॅमिलीमध्ये वाढायला लागलं ना तर मग त्याच्यातनं दुसरेच प्रश्न उद्भवू शकतात आणि ते घर घेणं हा काय तुमच्यासाठी योग्य निर्णय ठरणार नाही जर का असं होत असेल तर. त्यामुळे तुम्हाला हे पण चेक करायचं की आपण मेंटली किती स्टेबल राहू शकतो जेव्हा आपल्यावरती एक मोठं लोन आहे तेव्हा. आणि जर तुम्ही ती स्टॅबिलिटी मेंटेन करू शकत असाल, तुम्ही जर का तुमच्या रिलेशनशिप्स वरती किंवा पूर्ण फॅमिलीवरती त्या बर्डनचे परिणाम नाही होऊ देणार असाल तर मग तुमच्यासाठी घर घेणं हा योग्य डिसिजन आहे. अदरवाईज तुम्हाला विचार केला पाहिजे की आपण लोन घेतलं पाहिजे आणि असं घर खरेदी केलं पाहिजे किंवा नाही खरेदी केलं पाहिजे. आणि पाचवी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची ज्यावेळेस तुम्ही स्वतःचं घर घेताय की ज्यावेळेस तुम्ही लोन घेताय ना त्याच्या अगदी पहिले EMI पासून ही गोष्ट तुम्हाला फॉलो करायची, जे मी तुम्हाला पूर्ण मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलंय की जर तुमच्याकडे 25 वर्षांचं होम लोन असेल तर तुम्ही अगदी 10 वर्षांमध्ये ते होम लोन कसं संपवू शकता याचे अक्षरशः एक एक्सेल शीट घेऊन तुम्ही कॅल्क्युलेट केलं पाहिजे की माझ्याकडे हे होम लोन आहे ते 20 किंवा 25 वर्षांचं आहे, ते मी पुढच्या 10 ते 15 वर्षांच्या मध्ये कसं संपवू शकतो आणि त्याच्यासाठी मी काय गोष्टी करू शकतो. हे सगळं मी तुम्हाला एक पूर्ण व्हिडिओ बनवून एक्सप्लेन केलेलं आहे. तो व्हिडिओ बघा आणि त्याचे कॅल्क्युलेशन सुरुवातीलाच करून घ्या जेणेकरून तुमच्याकडे एक प्रॉपर प्लॅन असेल, क्लॅरिटी असेल की आपण जे होम लोन घेतलेलं आहे त्याच्यातनं आपण लाखो रुपयाचा इंटरेस्ट द्यायचा जो बँकेला आहे आपल्याला तो पण कसा सेव्ह करू शकतो आणि ते लवकरात लवकर क्लिअर करून जे आपण खरेदी केलेलं घर आहे ते स्वतःचं लवकरात लवकर कसं होईल आणि तुम्ही फायनान्शियल स्ट्रेस मधनं किंवा हे डेट मधनं कर्जामधनं बाहेर कसे पडू शकाल या गोष्टीचं प्लॅनिंग तुम्हाला एकदम सुरुवातीलाच करायचंय. आणि या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून मग तुम्हाला एक घर घ्यायचंय का आणि त्याच्यासाठी तुम्ही आता तयार आहात का या गोष्टीचा निर्णय घ्यायचा. आय होप मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजावू शकलोय, सगळे पॅरामीटर मी एक्सप्लेन करू शकलोय की स्वतःच्या राहण्यासाठी एक घर घेण्याचे डिसएडव्हान्टेजेस काय असू शकतात, त्याच्यानंतर त्याचे फायदे काय असू शकतात, कुठल्या गोष्टींमध्ये तुम्हाला ते घर गरजेचं असू शकतं आणि त्यानंतर चेक कसं करायचं की मी एक घर घेण्यासाठी आता रेडी आहे किंवा नाहीये हे पण मी तुम्हाला सांगितलं. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या सगळ्या मित्रांसोबत आणि इव्हन फॅमिली मेंबर सोबत पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण कळेल की एक घर घ्यायचंय किंवा नाही घ्यायचंय. यानंतर पण तुमचे काही प्रश्न असतील किंवा डाऊट असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये विचारायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज तिटे सायनिंग ऑफ.